मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. झालं असं, नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर विचार मांडलेला आहे. नाथ महाराजांनी असं सांगितलं की जेव्हा प्रभू रामचंद्रांची दुसऱ्या दिवशी राज्यारोहण होणार होतं, राज्यावरती स्थापना होणार होती, राज्यावरती तो बसणार होता राजा म्हणून, आदल्या दिवशी आपल्याला सर्वांना कल्पना आहे, कैकेयीने सांगितलं की रामाला वनवास आणि भरताला गादी. असं म्हटल्याच्यानंतर दशरथ राजाला रडू आलं, वाईट वाटलं. परंतु आता ही गोष्ट प्रभू रामचंद्रांपर्यंत पोचणं गरजेचं आहे हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यानं सुमंताला बोलवलं आणि सांगितलं, जा आणि रामाला सांग की तुला उद्या गादीवरती बसायचं नाही आहे, तर तुला वनवासाला तुला जायचं आहे. आता प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांकडे जायचं म्हटल्यानंतर आता मोठ्या माणसाचे वाडेसुद्धा स्वतंत्र, प्रत्येकाचे राजमहलसुद्धा स्वतंत्र. आता भगवान जे आहेत ते 7 दारांच्या आत बसलेले होते. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात फार सुंदर वर्णन केलं आहे. प्रभू रामचंद्र हे 7 दारांच्या आतमध्ये जाऊन बसले होते. आता हा सुमंत प्रधान जरी असला, राजाच्या दृष्टीनं खालची बाजू जरी असली, खालची पोस्ट जरी असली, तरीसुद्धा लोकांच्या दृष्टीनं एक मोठं त्याचं वजन, कारण पंतप्रधान, राज्याचा पंतप्रधान, मग त्याला सगळे सिक्युरिटी म्हणा, जे काही सुरक्षा असतील, रथ असेल, छत्रचामर असतील, या सगळ्या गोष्टी बरोबर तो घेऊन गेला. सुमंत तिथे आला. आता काय झालं, नाथ महाराजांनी सांगितलं की भगवंताची प्राप्ती तुमच्या सगळ्या ऐश्वर्यासह गेलं तर कधीही होऊ शकत नाही. मग काय केलं, सुमंतानं पहिल्या दारामध्ये रथ बाजूला टाकला, रथ सोडून दिला, छत्रचामर घेऊन सुमंत प्रधान पुढे निघाला. दुसऱ्या दारामध्ये छत्रचामर त्याने बाजूला काढून टाकलं. तिसऱ्या दारामध्ये अंगरक्षकांना त्यांनी बाजूला काढून टाकलं. चौथ्या दारामध्ये सगळे आभूषणं आणि स्वतःचा मुकुट त्यांनी बाजूला काढून टाकला. 5व्या दारामध्ये त्यानं चप्पल काढली. 6व्या दारामध्ये अहंकाराला आणि मीपणा बाजूला टाकला. आणि मग 7व्या दारातून त्यानं भगवंतापर्यंत तो पोचला आणि प्रभू रामचंद्रांचं त्यांना दर्शन झालं. आता मला इथे सांगा, नाथ महाराजांनी हे जे काही रूपक या ठिकाणी अवलंबलेलं आहे की एक भगवंताचं दर्शन करण्यासाठी काय काय करावं लागतं, तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. नाथ महाराजांनी त्याग ज्या पद्धतीनं करायला सांगितला, एक गोष्ट सोडली की दुसरी गोष्ट धारण करायची, अशा पद्धतीचा सुंदर विचार नाथ महाराजांनी सांगितला. म्हणजे भगवंतापर्यंत जायचं असेल तर ही 7 दारं पार करून जायची आहेत. पण 7 दार पार करत असताना मी तूपणा हा बाजूला पडला पाहिजे, अहमपणा बाजूला पडला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही. पण भगवंताचं दर्शन जरी दुर्लभ असेल तरी संतांचं दर्शन आपल्याला सोपं वाटतं, कारण आपण सर्वसामान्य लोकांना संत समजतो म्हणून, बरं का. पण संतांची भेट जी आहे ही देवापेक्षाही दुर्लभ आहे, देवापेक्षाही संतांची भेट दुर्लभ आहे, बरं का. लक्षात घ्या, तुकाराम महाराज जेव्हा ध्यानस्थ बसले आणि भगवंताचा धावा करू लागले, किती दिवस उपवास घडला ते वह्या बुडाल्यानंतर? 13 दिवस उपवास तुकाराम महाराजांना घडला. 13 दिवसाचा उपवास घडल्याच्या नंतर 13व्या दिवशी परमात्मा प्रगट झाले. निळोबारायांनी जेव्हा तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी त्यांचा धावा केला, 48 दिवस त्यांना वाट बघावी लागली. देव 13 दिवसात प्रसन्न झाला, पण संतांची भेट व्हायची असेल तर त्याला 48 दिवस लागले. मला सांगायचं आहे काय की देवाच्या भेटीपेक्षाही संतांची भेट ही सर्वसाधारणपणे अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, संतांची उघड आहे. भगवंतानं परी जगजेठी करुणा, भगवंताची कृपा झाली तर आपल्याला संतांची भेट होणार आहे. परंतु संतांची भेट होण्यासाठी नाथ महाराजांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. नाथ महाराजांनी असं सांगितलं की चंद्रामृत सुखे से भवेला, अमृत सुखे से भवेला, असता जाता रवि धरवेला, बाह्य हेळा सागर तरवेला, सागर तरवेला, तरी त्या साधूची भेटीन होईल गा, ऐसे कैसे आले भेटती ते साधू, त्या साधूची भेट होईल गा, ऐसे कैसे आले भेटती साधू. नाथ महाराज सांगतात, चंद्रामृत सुखे सेववेल,
रवी असता जाता धरवेल बाह्य हेळा, सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल. चंद्राचं अमृत आपल्याला सुखानं प्राशन करता येईल. अस्ताला जाणारा रवी आपल्याला धरता येईल. बाहुबळावरती आपल्याला समुद्र तरून जाता येईल. पण आपलं भाग्य जर का नसेल तर आपल्याला संतांची भेट घडणं शक्य नाही. त्याच्यामुळे संतांची भेट ही बहु अवघड अशी सांगितलेली आहे. पण अशा संतांची भेट झाली तर काय करायचं? पडून राहीन तये ठाई. नाथ महाराज सांगतात, संतद्वारी कुत्रा झालो. आता नाथ महाराज स्वतःला कुत्रा म्हणतात. व्यवहारामध्ये कुत्र असं जर का एखाद्याला बोललं तर ती लोकांना शिवी वाटते बरं का. एखाद्याला कुत्र असं म्हटलं, तू याचा कुत्र आहे असं जर एखाद्याला म्हटलं तर व्यवहारामध्ये लोकांना वाईट वाटतं. त्याच्यावरती अगदी प्रतिक्रिया द्यायला तो कमी करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नाथ महाराजांसारखा एवढा मोठा महात्मा स्वतःला कुत्र्याची उपमा देतो. तेव्हा कुत्र्यामध्ये काहीतरी चांगलं असावं असं आपल्याला लक्षात घेता येईल बरं का. कुत्रा हा व्यवहारामध्ये कुत्रा कशासाठी उपमा दिली जाते? एखाद्याचं लांगुल चलन केलं की त्याला त्याचं कुत्र समजल्या जातं बरं का. हे लांगुल चलनही संत महात्म्यांना पत्करायला काही वाटत नाही. त्यांनी सांगितलं, वाटू द्यात, लाळघोटेपणा वाटू द्यात, मी त्यांच्यासमोर शेपूट हलवतोय, पण ते सांगतात ते माझ्यासाठी खरं आहे. हा विश्वास संत महात्म्यांनी सांगितला. म्हणून व्यवहारामध्ये जरी त्या कुत्र्याला निंद्य समजल्या गेलेलं असलं तरी सुद्धा संत महात्म्यांनी त्या निंद्यतेच्या ठिकाणीही वंद्यता अशा पद्धतीनं स्वतःच्या नम्रपणामुळे प्राप्त करून घेतलेली आहे. कुत्रा कसा आहे, त्याचे काय गुण आहेत, काय वैशिष्ट्य आहे? तर आपल्याला सुभाषितकार सांगतात, शास्त्रकार सांगतात. त्यांनी असं सांगितलं, तो कुत्रा कसा आहे? बहुआंशी स्वल्पसंतुष्ट सुनिद्रो लघुचेतनः. त्यांनी असं सांगितलं, तो काय करतो? बहुआंशी, मिळालं तर भरपूर खातो, मिळालं तर भरपूर एक वेळा खातो, नाही मिळालं स्वल्पसंतुष्ट. बहुआंशी स्वल्पसंतुष्ट सुनिद्रो बरं का. सुनिद्रो, जेव्हा तो झोपतो तेव्हा प्रचंड गाढ झोपतो आणि थोडंसं जरी कुठंतरी वाजलं की लगेच जागृत होतो. लघुचेतनः, छोटंसं काहीतरी आवाज झाला की तो जागृत होतो. स्वामी भक्तश्च शूरश्च षडेते श्वानतो गुणाः. तो स्वामी भक्त आहे बरं का आणि तो शूर आहे. प्रसंगाला आपल्या मालकावरती काहीतरी हल्ला झाला तर तो स्वतः पुढे येण्याची शक्यता आहे. अशासाठी नाथ महाराजांनी स्वतःला कुत्र म्हटलंय. आता या सगळ्या गोष्टींमध्ये नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या गोष्टी या नाथ महाराजांच्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. छोट्या छोट्या गोष्टी. नाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामींकडे गेलेले होते, जनार्दन स्वामी म्हणजे आपल्या दौलताबादचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचे किल्लेदार, हे त्याचे अधिकारी हे जनार्दन स्वामी. चाळीसगावची जी देशपांडे ते त्याच्यावरती किल्लेदार म्हणून होते. नाथ महाराज त्या पैठणहून वयाच्या साधारणतः 8 ते 12व्या वर्षाच्या दरम्यान तिथे दौलताबादच्या किल्ल्याला गेले. सद्गुरूंची प्राप्ती कशी होईल? तर सद्गुरू तुला भेटतील आणि दौलताबादच्या किल्ल्यावरती भेटतील. झालं. तिथून नाथ महाराज निघाले, नामस्मरण करत निघाले. स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, 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 स्वामी जनार्दन गुरु नाथ जनार्दन. महाराज पैठणहून दौलताबाद किल्ल्याला निघाले आणि नामस्मरण अखंड मुखामधून सद्गुरूंचं करत करत आले. सद्गुरूंचं नामस्मरण करत करत आल्याच्या नंतर नाथ महाराज दौलताबादच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आले. फक्त गुरुवारी स्वामी लोकांना भेटत असत, फक्त गुरुवारी स्वामी लोकांना भेटत असत आणि नाथ महाराज पोचले शुक्रवारी. आता काय करायचं? नाथ महाराज पुढचे 6 दिवस हे त्या महाद्वारामध्ये तिथे बसून राहिले. महाराज पूर्वी मला लहान असताना आठवत आहे, मी जेव्हा दौलताबादच्या किल्ल्याला गेलो होतो तेव्हा एकनाथ महाराज इथे बसले होते म्हणून त्या ठिकाणी एक दगड होता बरं का. म्हणजे आता तुम्ही एक जिल्हाध्यक्ष वारकरी संघटनेचे आहात म्हणून मी आपल्याला सांगतो आणि आपल्या जिल्ह्यातली ही गोष्ट आहे म्हणून आपल्या कानावरती घालतो. 2 गोष्टी या निमित्तानं मी सांगू इच्छितो, ते नंतर पुढे बोलेन. पण एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. तर इथे नाथ महाराज बसलेले होते म्हणून एक दगड त्या ठिकाणी होता आणि त्या दगडाला लोक हळदी कुंकू वाहत होते आणि हळदी कुंकानं भरलेला तो दगड मी स्वतः बघितला आहे. आता तो दगड तिथं बघायला मिळत नाही. तो कुठे गेलाय मला थोडंसं या बाबतीमध्ये सांगायचं आहे बरं का. नाथ महाराज तिथे बसले, छोटंसं बालक, काही खाण्यापिण्याचं साधन नाही, परंतु 6 दिवस सद्गुरूंचं दर्शनासाठी नाथ महाराज त्या ठिकाणी दारामध्ये संतांच्या जाऊन बसले बरं का.
मी आपल्याला सांगतोय, नाथ महाराजांनी मिळालं नाही तर काही खाल्लं नाही. कुत्र्याचा स्वभाव मी आपल्याला जो सांगितला, कुत्र्याची गुणवैशिष्ट्य जी आपल्याला सांगितली, त्याच्यापैकी एक तर दारामध्ये जाऊन बसले. 6 दिवस नाथ महाराज सद्गुरूंच्या दारामध्ये जाऊन बसले. संतद्वारी कुत्रा झालं. गुरुवारचा दिवस उजडला. प्रत्येक जण तिथे काहीतरी मागण्यासाठी पुन्हा रांग लागली आणि नाथ महाराजांना सरक, लहान मुलगा 8-10 वर्षाचा मुलगा, बाजूला सरक करता करता पुन्हा सगळ्यांनी त्यांना मागं टाकलं आणि शेवटचा क्रमांक नाथ महाराज. दार बंद करायची पुन्हा वेळ आली, पण जनार्दन स्वामींपर्यंत त्या लोकांनी सांगितलं हा 6 दिवसांपासून आलेला आहे. प्रत्येक जण जनार्दन स्वामींकडे आल्यानंतर म्हणायचं, महाराज मला अमुक एक द्या, माझ्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी मला तुम्ही द्या. जनार्दन स्वामी सांगायचे, चला यांना ही मदत करा, त्यांना ती मदत करा. सगळ्यांना मागायला आले. नाथ महाराज जेव्हा समोर आले तेव्हा त्यांनी विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? नाथ महाराजांनी उत्तर दिलं, मला तुम्ही पाहिजेत म्हटले. ह्या एका शब्दानं, या एका गोष्टीनं आकर्षित झाले जनार्दन स्वामी आणि नाथ कौतुक वाटू लागलं. अरे हा कसा वेगळा आहे, किती वेगळा मुलगा आहे. प्रत्येक जण काहीतरी एखादा मुलगा जर का आपल्याला म्हणू लागला की मला पुढे चालून वारकरी व्हायचंय, तर आपल्याला कौतुक वाटणार आहे. मला काय पाहिजे तुला असं म्हटल्याच्या नंतर जर एखाद्या मुलांनी सांगितलं मला देव पाहिजे, तर आपल्याला त्याचं कौतुक वाटणार आहे. हल्लीची मुलं चॉकलेट बिस्किट मागतात, मग आपल्याला तो सर्वसाधारण मुलं, पण हे जे बालक आहे हे बालक सर्वसामान्य नाही, हे त्याच क्षणाला जनार्दन स्वामींना कळालं. नाथ महाराजांचा आणि जनार्दन स्वामींचा संवाद आहे, तो आमच्या परंपरेमध्ये हरिपाठाच्या नंतर घेतला जातो, त्याला ब्रिदावळी असं म्हणतात. त्याच्यामध्ये जनार्दन स्वामी आणि नाथ महाराजांचा संवाद सांगितलेला आहे. हा संवाद सांगत असताना नाथ महाराजांचाच अभंग आहे बरं का. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचा संवाद सुरू झाला. कोण तुझा ग्राम आला से कोठून, कोण तुझं परिवार, मुळीचा मी एका लागली से मुळी, आहे वंशावळी आजा आजी, दोन्ही अतिवृद्धे आहेत पैठणी, मीही तेथून आलो असे, वयते लहान दिसशी सगुण अनुतापे पूर्ण बिंबलासे, दिसतोसे तीक्ष्ण आलासे रुसून करून अवगुणो दोहीवरी, नाही मी गुणाचा नाही अवगुणाचा, समसाम्य जयाचा ठाव नाही, सांगतसे वृद्धे ऐकले निर्बल, कोण्या गुणे केले बीजत्वा, रडती मरती होतील चुकार, झालासे निष्ठुर किवितया, कोण तुझा हेत काय अपेक्षित, दिसशी विरक्त धडधडीत, नाही उपेक्षिली जनक जननी, भेटी नारायणे उपदेशिले, सहज प्रसंगी ऐकिले पुराणे. हा पूर्ण जो ब्रिदावळीचा भाग आहे त्याच्यामध्ये दोघांचा संवाद आहे. मला सांगायचंय काय, नाथ महाराजांकडे बघितल्याच्या नंतर जनार्दन स्वामींना असं वाटलं, ही नव्हे मानवी विवेकाची मूर्ती, दया क्षमा शांती वसे अंगी, विधीचा उल्लंघन करी सर्वथा, भावे विनटला चित्त विश्वासिक, यापासून सेवा न घ्यावी सर्वथा, हा परत्रीचा दाता सखा माझा. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर भक्ताच्या मनामध्ये, शिष्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की मी या गुरूंना शरण गेल्यानंतर हे माझ्यावरती कृपा करणार आहेत आणि माझा उद्धार करणार आहे. इथं नाथाच्या घरची उलटी खूण आहे. जनार्दन स्वामी महाराजांनी असा मनामध्ये विचार प्रकट केला, हा परत्रीचा दाता सखा माझा, मला जर का मुक्त व्हायचं असेल तर मी याने माझं शिष्यत्व पत्करलं पाहिजे. एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा. नाथ महाराज दारापाशी जाऊन बसले. नाथ महाराजांना जनार्दन स्वामींची कृपा प्राप्त झाली. ते नाथ महाराज सांगतात, संतद्वारी कुत्रा झालो, आणि जनार्दन स्वामींनी त्यांना कवटाळलं, प्रेमालिंगन दिलं आणि नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडे जाऊन राहू लागले. आता काय झालं, दौलताबादमध्ये नाथ महाराजांनी स्वामींची भरपूर सेवा केली. कशा प्रकारची सेवा केली, स्वामींना काय हवंय काय नको याचा विचार नाथ महाराज नेहमी करत असत. अगदी प्रातर्विधीचा जो भाग आहे तो भाग नाथ महाराज रोज स्वतःच्या हातानं सारवून ठेवत. जिथे स्वामी बहिर्दिशेला जात त्या ठिकाणचं साफसफाई हे नाथ महाराज स्वतः करत असत. खायला मिळालं तर खायचं, नाहीतर तसंच राहायचं. स्वामींनी सांगितलं खा, तर जेवढं खायला सांगितलं तेवढं खायचं. या सगळ्या या कुत्र्याच्या गुणाचं जो मी वैशिष्ट्य आपल्याला सांगतोय, या सगळ्या गोष्टी. सुनिद्रो लघुचेतना, गुरु झोपले की मग सुनिद्रा, भरपूर झोपायचं, जे काही तास 2 तास झोपायला मिळेल. आणि लघुचेतना, स्वामी थोडेसे एका अंगावर दुसऱ्या अंगावर झाले की उठून पुन्हा हात जोडून तयार, महाराजांना काही लागतंय का, अशा पद्धतीची सेवा, भगवंताची सेवा ही नाथ महाराजांच्याकडनं घडली. देव उगाच कोणाकडे राबायला येत नाही, लक्षात ठेवा बरं का. देव उगाच कोणाकडे राबायला येत नाही. नाथ महाराजांनी सद्गुरूंची सेवाच एवढी मोठी केली की त्या सेवेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी भगवंताला 36 वर्ष नाथ महाराजांच्याकडे राबावं लागलं. विठ्ठल विठ्ठल.
भाग राहिले. स्वामी भक्तश्च शूरश्च, स्वामी भक्त होते. जो माझा स्वामी आहे म्हणजे माझे सद्गुरू आहेत त्यांचे ते भक्त तर होतेच. शूरश्च, ही शूरता सुद्धा नाथ महाराजांनी दाखवलेली आहे. एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं नाथ महाराजांचं वर्णन करतात. पण त्याच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हातामध्ये तलवार घेऊन लढाईही केली, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल. जेव्हा आपल्यापैकी जवळपास सगळेजण दौलताबादच्या किल्ल्यावरती गेला असाल, तिथे एक मोठी गुहा आहे, जनार्दन स्वामींची ती गुहा आहे. तिथे जनार्दन स्वामींच्या आणि दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी जनार्दन स्वामी दर गुरुवारी ध्यानस्थ बसत. शत्रूला ही कल्पना आली की स्वामी दिवसभर तिथे बसतात संध्याकाळपर्यंत. त्यामुळे त्या विरोधकांनी काय केलं, आक्रमण केलं. दौलताबादच्या किल्ल्यावरती आक्रमण केलं. सेवक धावत आला आणि त्यांनी सांगितलं परचक्र आलंय. म्हटले महाराजांना सांगा. नाथ महाराज बाहेर दारापाशी बसलेले होते. नाथ महाराज बाहेर बसलेले असताना त्यांनी विचार केला, माझ्या सद्गुरूंना जर का मी ही गोष्ट सांगितली तर त्यांचा ध्यानभंग होण्याची शक्यता आहे. मग काय केलं नाथ महाराजांनी, त्याच्या गुरुचं शिरस्त्राण स्वतःच्या अंगावरती धारण केलं, घोड्यावरती बसले, खाली गेले आणि खालून शत्रूला परास्त करून पुन्हा वरती सगळे कपडे वगैरे काढून पुन्हा हात जोडून बसले. स्वामी जेव्हा बाहेर आल्याच्या नंतर स्वामींना कल्पना नाही की कोणीतरी आपल्यावर आक्रमण केलंय आणि त्यांना परतवून, त्यांना हरवून एकनाथ महाराज आलेत. जेव्हा राजानं त्यांना बोलावून घेतलं तेव्हा सगळेजण कौतुक केले. काय शौर्य दाखवलंय म्हणले महाराज, तुम्ही काय शौर्य दाखवलंय. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आलेला आहे बरं का. एकनाथ महाराजांच्या समाधीच्या नंतर 80 वर्षानं एक चरित्र लिहिलं गेलंय. केशव स्वामी एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले त्यांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. मग जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं की मी काहीही न करता ज्या अर्थी माझं कौतुक होतंय त्या अर्थी माझ्या शिष्यानं हे केलंय, एकनाथ महाराजांनी केलंय, हे त्यांच्या लक्षात आलं. काही बोलले नाही, चरित्रामध्ये एवढाच उल्लेख आहे, लक्षात आलं इथपर्यंतच उल्लेख आहे. कारण की काय असतं, शिष्याला सुद्धा आपण किती त्याच्याबद्दल बोलायचं याची सुद्धा काही गुरुला मर्यादा असते. त्याच्यामुळे गुरु सुद्धा काही ठराविकच बोलत असतो. इथे नाथ महाराज या ठिकाणी सद्गुरूंच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये जी काही त्यांची वागणूक आपल्याला बघायला सापडते ती वागणूक अगदी कुत्र्यासारखी आहे बरं का. मी व्यासपीठावरून बोलतोय बरं का. मी व्यासपीठाच्या खाली उतरल्यानंतर मी असं काही बोलू शकत नाही. हा अभंग आहे म्हणून मला हा बोलण्याचा अधिकार आहे. मी व्यासपीठावरती बसलोय. स्वतःला कुत्र समजून संतांच्या दारामध्ये नाथ महाराज म्हणतात की मी संतांच्या द्वारचा कुत्रा आहे. संतद्वारी कुत्रा झालो. संतांनी मला प्रेम दिलं आणि त्या प्रेम बरं का, त्या कुत्र्याला काहीतरी खायला जर आपण दिलं, रस्त्यावरच्या सर्वला तुम्ही जर का रोज काही बिस्किट वगैरे टाकले की तुम्ही दिसले की तो तुमच्याकडं पळत येतो की नाही मला सांगा बरं. बाकीच्या रात्री बेरात्री तुम्ही रस्त्यावरून कधीही जा, त्यानं तुमचं तोंड जरी अंधारात बघितलं नाही तरी त्याच्या लक्षात येतं की जो आपल्याला बिस्किट टाकतो तोच हा माणूस आहे आणि त्याच्याकडे तो बघत नाही, त्याच्यावरती तो भुंकत नाही. बाकीच्या कोणावरही तो भुंकेल. कशामुळे? हा त्या कुत्र्याचा स्वभाव आहे. नाथ महाराज सांगतात प्रेमरसासी सोकोल संत महात्म्याने मला एवढं प्रेम दिलं की त्या प्रेमाचा भोक्ता मी झालो आणि भोक्ता झालो. बरं, हा प्रेम रस प्राप्त जे झालं ते प्रेम रस प्राप्त करण्यासाठी, संत प्राप्त होण्यासाठी मी काय काय केलं. अभंगाच्या दुसऱ्या भुंकत भुंकत द्वारी आलो, 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 भुंकत 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 द्वारी आलो, 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 भुंकत भुंकत द्वारी आलो. हे ज्ञान थारोळ्या बैसलो,
ज्ञान थारुल्या बैसलो हा हा ज्ञान थारुल्या बैसलो हो भुंकत भुंकत द्वारी आलो हा भुंकत भुंकत द्वारी आलो भुंकत भुंकत द्वारी आलो लॉर्ड थारुल्या बैसलो हा गण थारुल्या बैसलो बैसलो राम भुंकत भुंकत द्वारी आलो द्वारी आलो भुंकत भुंकत द्वारी मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.